सत्ताधारी पक्षाचे आमदार भर सभेत मतदारांचा अपमान करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। एक आमदार जाहीर भाषणामध्ये म्हणतो, मी 20,000 मतदार बाहेरून आणलेत। तुम्हाला आकडेवारी जुळवून सत्ता मिळवायची असेल तर निवडणुका हव्यातच कशाला, असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय। यावेळी त्यांनी विलास भुमरेंचा व्हिडिओ लावला। बेधडक सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर टेचून बोलतायत। महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान हे भर व्यासपीठावरती करतायत की आम्ही 20,000 मतदान बाहेरून आणलं। प्रत्येकाने सांगले आहेत, त्यातच सत्ता उभी राहिली। ही त्यांचीच माणसं बोलतायत। आणि निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे, निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोळ आहे। हे बोलणारे कोण आहेत? आता आम्ही तर आहोत। तर मुंबईतल्या मनसेच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी पैठणचे शिवसेना आमदार विलास भुमरे यांच्या 10 ऑक्टोबरच्या एका सभेतल्या वक्तव्याचा संदर्भ देत मतदानातला घोळ समोर आणला। यावर विलास भुमरेंनी प्रतिक्रिया देताना 20,000 मतदार आपल्या मतदारसंघातून स्थलांतरित झालेले होते आणि त्यांना परत आणून मतदान केल्याचं आपण बोलल्याचं स्पष्टीकरण विलास भुमरे यांनी दिलं। पाहूया विलास भुमरे यांनी 10 ऑक्टोबरला नेमकं काय विधान केलं होतं, तसंच राज ठाकरेंच्या आरोपांवर त्यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली। मला चेक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकीच्या टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला। कारण की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे। शिंदे साहेब नेहमी कुठल्या मार्गदर्शन करत असताना सांगतात का आपण मतदान यादीवरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे। माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते, त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। या निवडणुकीत आपल्याला जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यामध्ये कार्यकर्त्याला या ठिकाणी एकजुटीने काम करायचं आहे। राज ठाकरे यांनी माझ्या भाषणाचा त्या ठिकाणी 20,000 मतदान बाहेरून आला याचा नामोल्लेख त्या ठिकाणी त्यांच्या भाषणात त्यांनी केला। पण जो छत्रपती संभाजीनगर आमचा बूथ प्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता, त्या ठिकाणी भाषणात मी सांगितलं होतं की जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, महानगरपालिका असतील, नगर परिषद असतील, या निवडणुका आता आलेल्या आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण मतदार यादीवर त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ मी विधानसभेला माझ्या मतदारसंघातील अनेक लोक एक नोकरीनिमित्त, कामानिमित्त बाहेर स्थलांतरित झाले, पण मी 20,000 लोकांना जवळपास कॉन्टॅक्ट केला। त्या ठिकाणी त्यांना विनंती केली की आपण विधानसभेच्या निवडणुकीला मतदानाला आपला येऊन हक्क बजावा, ही त्यांना त्या ठिकाणी विनंती केली आणि 20,000 मतदान हे विधानसभेला येऊन त्यांनी मतदान केलं। मी त्यांना विनंती केली होती, 20,000 पेक्षाही जास्त मतदान हे माझ्या मतदारसंघातलं स्थलांतरित आहे।